हाय गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा सकाळी सकाळी. आज गुड मॉर्निंग खूपच लवकर झालंय. करू शकता लोक नजारा, सूर्य, नेचर काय सगळं कटवा नाही, नेचर नाही विषय काय. पण तरी मी तुम्ही एक नाही का वेदर चेक करू शकता सकाळ सकाळचं. सांगायचा विषय एवढाच आहे की सकाळी 8 वाजले 7:30. आम्ही 7:30 वाजता चाललोय कॉलेजला, ते पण वरच्या कॅम्पसला. का तर सीन एवढंच आहे की मानसिक जनजागृती रॅली कॉलेजने आयोजित केली. रॅली सोबतच परत मानसिक जनजागृतीचा कार्यक्रम आहे. बाहेरनं येणार आहेत गाईड करायसाठी. आपल्याला मानसिक जनजागृतीची जरा गरज आहे आपल्याला, म्हणजे समाजाला. त्यामुळे गेलं पाहिजे, काही विषय नाही. त्यामुळं मी आणि ऋषीनं ह्यात पार्टिसिपेट केलंय. त्यामुळं डायरेक्ट तिकडेच निघालोय सकाळ सकाळ 7:30 वाजता. जवळपास आम्ही कितीला उठलेलो ऋषी? 6:30ला. 6:30ला उठलो आणि मग सगळं फ्रेश सगळं उरकलं, नियोजन केलं. तरी कॉलेजला सोडायला आलेले पोरांना सकाळी आम्ही 6:30ला उठून सगळं नियोजन करून मग इकडं आलो. असं सीन आहे. चालतंय, दाखवतो मला डायरेक्ट रॅलीतली दृश्य. ती त्यांना विद्यार्थ्यांसाठीच आयोजित केले, कारण आजकालचे विद्यार्थी नाही का स्ट्रेस बीस घ्यायला लागले, टेन्शन घ्यायला लागलेत अभ्यासाचा, बाहेरचा, कशाचा. कोणाचं काय असतं, रिलेशनशिप असतं, कोणाचं घरचं फॅमिली इश्यू असतात, कोणाचं काय असतं. लय मोठं सीन आहे. त्यामुळं आपल्याला नाही नसलं काहीच. त्यामुळं आपल्याला नाही टेन्शन, म्हणून आपण जातो जनजागृती करायला. ज्यांना टेन्शन नाही ते टेन्शन घेऊन बसतात, ती नाही जनजागृती करत. चालते, राहतो थेट तुम्हाला तिथलं डायरेक्ट दृश्य दाखवतो. थेटमध्ये मागचा सीन, मागचा लोक कसं येतोय बघा, चेक करा एकदा गाईज, चेक करा प्लीज. चालतंय बाय. डायरेक्ट तिथं गेलो तुम्हाला डायरेक्ट आता रॅली दिसेल. शो मी डीजे बँजो पार्टीच नियोजन आहे. बँजो पार्टी आकाश डिजिटल बँजो ग्रुप. कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर द्या, काही विषय नाही. ते बँजो वाजवणार त्या बँजो पार्टीवरचा ह्योच आहे बँजो मेंबर. अजून मुलींची लाईनच आलेली नाही, नुसते पोरांनीच मार्केट जाम केलंय. 15-20 मिनिटं झालं नुसते लाईनच चाललेली. रॅलीतलं काहीच ट्रॅफिक जाम झालेलं, सगळं सुट्टा करता झालेलं. एनर्जी डाऊन, काही विषय नाही. त्याच्यामुळे आलो डायरेक्ट चहा प्यायला. लय एनर्जी डाऊन झालेलं आहे, लय बेकार झाली ट्रॅफिक. आता शिकवलं ट्रॅफिक पोलिसचं काम एवढं अवघड कसं काय. थोडं 2 नंबरचे पैसे घेतात, तरी मी अवघडलंय ट्रॅफिक पोलिसचं काम. कारण की बघा, थांबवायचं, ती प्रदूषण, ती धूळ, सगळा फुफुटा, गाड्या थांबवायच्या, सोडायच्या, डोक्याला ताण, कोण कसलं यार का थांबवली, हेच का केलं, तेच का केलं. 17 प्रकारचे वाटतं. माझ्या हाताला काहीतरी लागलं, सुचला पण नाही, काय नाही काय लागलं, कुठली गाडी लागली, काय लागली लक्षात नाही. आता फर्स्ट मध्ये आता डायरेक्ट आलो थेट दादाच्या चहाला. दादा चहा बारामती म्हटलं की सगळं दादाचं चहा, दादाचं सगळं दादाचं आहे. तर हे तर चहाचंच नाव दादा दिलंय, दादा चहा. यांचे स्पेशालिटी अशी म्हणजे ते सर सांगत होते, हे तयार करून ठेवत चहा नाही का, सेपरेट चहा देतात. सेपरेट म्हणजे सारखा चहा तयार करतात बॅच मध्ये. जसं कस्टमर येईल तसं चहा तयार करतात, असं सीन असतो. त्याच्यामुळं वेळ जरा लागतो इथं चहा प्यायला, पण एकदम ऑथेंटिक फ्रेश चहा मिळतो. फ्रेश चहा मिळतो. सोबतच हाताने केलेला चहा आहे, सगळ्या हातानेच करतात. प्रीमिक्सचा नाही चहा, हे हाताने केलेला आहे म्हणजे प्रीमिक्सचा नाही चहा, नुसतं हे करून म्हटलेलं. पण ते बेलदारात पळतंय का. कप पण एकदम स्टाईलिश आहे, जुन्या काळात सरकारचा कप नाही दिला. बेलदार कसा आहे चहा? अरे रोज कधी हितनं माग प्यायला नाही, प्यायचा आहे लगेच. हा, 1 नंबर का? पिऊन सांग आता, बिन प्यायला सांगितलं.
ह्याला पैसे दिल्यात, नाहीतर ह्याला फुकट चहा पाजला असेल त्यांना, त्यामुळे क्वालिटी म्हणतोय. काही विषय नाही, फुकट दिलं की ते एक नंबर सांगतो सगळ्यांना. परत भेटत नाही ना. परत भेटत नाही फुकट. मस्त आहे, काय विषय नाही. 5 पैकी किती स्टार आहे त्याला? 5 पैकी 4. 4 आहेत का? चालतंय, 4 देऊन टाकू, काही विषय नाही. माझं पण 4च आहेत. चालते काय, पालिकेचे कामगार सगळी कचरा गाडी बिचरा गाडी क्लीन करत असतात नाही का. मस्त पैकी चाललेलं असतं आपलं. म्हणलं त्यांना, म्हणलं गाडी बिडी काढू ते म्हणले नाही नाही, ह्या काही विषय नाही, गाडी काढायची काही गरज नाही. त्यांना आपली काम मदत करणं आपलं काम आहे, कारण एवढी स्वच्छता करतात समाजाची. समाजाची नाहीत करत, पर्यावरणाची करतात. समाजाची स्वच्छता तर आपण आपल्यासारखे सुधारक करतोय, आपण व्हॉलेंटिअरिंग करून करतोय. मानसिक जनजागृती रॅलीमध्ये. सर काय म्हणलं, मानसिक जनजागृती रॅलीमध्ये लोकांची मानसिकता ढासळायला लागली. सर म्हणला डब्बे इज द बॅक इन द हाऊस विथ द बॉयज आलेत काय. डब्बे घेऊन आता रूम वरती डायरेक्ट. मोठी पार्टीच नियोजन आहे, पार्टी एकदम भयंकर पार्टी. डब्याला काय भाजी ते विचारायचं राहिलं, काहीतरी असेल तर शेवट द्यावं खावं तर लागणार ते काही. काहीच ओळखा आम्ही कुठं चाललोय, कुठून चाललोय मॅगडे डायरेक्ट रूमवर. सगळं क्लिनिंग वगैरे सगळं झालं कॅफेतलं. मी आता कॅफेत असल्यामुळे कॅफेची क्लिनिंग करावं लागते. कॅफेतली क्लिनिंग काय लवकर रोखते, 1-1.5 तास लागतो. कॅफेतली क्लिनिंग वगैरे सगळी केली. आज मी एकटाच आहे, चेक करा, एकटाच आहे, सिंगल. मी एकटा सिंगलच असतो, पण आज गाडी पण एकटाच आहे, काय विषय नाही. असा विषय. नवीन ओपनिंग होणार आहे इथं, पुणे फॅशन कपड्याचं दुकान. बरं ते सगळं जाऊ देत. काय बोलायचं होतं, हा मी आज एकटाच आहे. कॅफेतली क्लिनिंग वगैरे करून चाललोय घरी. सकाळी गेलतो, व्हॉलंटिअर केलं. तर सकाळी आपण मानसिक आरोग्य जनजागृती या विषयावरील रॅली सोबत, आणि रॅली सोबतच पथनाट्य सुद्धा होतं त्याचं. त्यात आपण व्हॉलंटिअरिंग केलं, म्हणजे त्यांना हेल्प केली. तर काही त्यांना मदत लागत होती, सगळी आपण त्यांना हेल्प केली. मी तुम्हाला 2 मिनिटात सगळं एक्सप्लेन करतो. 1 मिनिट मला वेळ द्या. जरा काही जिथं वेलनेसमध्ये गेलतो, जरा सामान घेतलं, टूथब्रश वगैरे हे ते नाही का रेग्युलर, कोलगेट ते गोष्टी जरा घ्यायच्या होत्या, डेली नीड्स त्या जरा घेतल्या. त्यामुळे जरा थांबावं म्हणलं. बाकीच्या गोष्ट तुम्हाला सगळं रूमवरती गेल्यावर सांगतो. 2 मिनिटात थेट डायरेक्ट रूमवर आपली भेट होईल. जसं की गाईज मी आलो रूमवर, तसं गाईज मी सकाळी तुम्हाला दाखवलं की आपण कुठं गेलो तर मानसिक आरोग्य ची बद्दल जनजागृती. मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थच्याबद्दल जनजागृतीच्या रॅलीमध्ये गेलो आपण. मेंटल हेल्थ मेंटल पीसच्या आपण जनजागृती केली. जरा समाजात सुधार झाला आपल्यामुळं. 1% का होईना, एक माणूसच जर विचार बदल तर आपल्याला खूप आहे, असं लय जण बोलतात, लय जण हे करतात. पण खरं तर मानसिकतेच्या रॅलीमध्ये लोकांची मानसिकता खूप ढासळली. मानसिकता भरभक्कम करण्याच्या नादात मानसिकताच लोकांची ढासळली. झालं असं की खूप भरपूर भांडणं झाली. भांडणं म्हणजे हाणामारीच म्हणजे भांडणं असतात, बोलाबोली, पण भांडणं एक प्रकारची भांडणंच असतात. पब्लिकला त्यांचा रागच अनावर झाला नाही, कारण रॅली एवढी मोठी, एवढी पोरं चालत जायची, रस्ता ब्लॉक व्हायचा, त्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायचं, त्यामुळे लोकांची मानसिकता ढासळली. असा सीन झाला. भरपूर ठिकाणी चौकात तसे झाले. ते सगळं जाऊ देत. चांगलं जर विषयाचं बोलायचं झालं तर मस्त रॅली झाली. आम्ही मस्तपैकी व्हॉलंटिअर केलं. फुटेकच्या सगळ्या स्टुडंट्सनं चौकांमध्ये व्हॉलंटिअरिंग केलं. ना की त्याला रॅलीमध्ये जाऊन गर्दी करत बसण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांना हेल्प केली तिथनं जायला, ट्रॅफिक मूव्ह करायला. सगळी रॅली गेल्यानंतर सुद्धा आम्हीच थांबलेलो, 3-4 ट्रॅफिक मूव्ह केलं, सगळं रिकामा केला चौक. नाहीतर तिथं तशीच गर्दी राहिली असती. रॅलीवाले रॅली करून गेली असती. परत नाव कॉलेजचं झालं असतं बदनाम की नाही का, आली गर्दी केली, घाण केली आणि गेले निघून.
सगळं जामलं तसं राहिलं असतं. आम्ही सगळी गेल्यानंतर सुद्धा आम्ही 20 मिनटं देतो, सगळं मोकळं केलं आणि मग आलो. चालते मस्तपैकी. तुम्ही पण तुमच्या कॉलेजमध्ये आजूबाजूला समाजात कुठं जर असं तुम्हाला ॲक्टिव्हिटी काही जरी करण्याची तुम्हाला संधी मिळत असेल तर नक्कीच करा 100%, जेणेकरून समाजात काही ते बदल घडेल. आम्ही कोणताच चान्स सोडत नाही समाजात बदल घडवायचा. ती संधी कोणती सोडत नाही. प्रत्येक संधी घ्या, स्वीकार करा. संधीचं सोनं करता कसं येईल ह्याच्यावरती विचार करा आणि 100% त्या गोष्टी करा. चालते गाईज, बाय. आजचा व्लॉग आपण इथंच संपवू. आणि तुमची पण मानसिक आरोग्य, तुमचं मेंटल हेल्थ नीट राहील याची काळजी घ्या. वेळेवरती झोपा, वेळेवरती उठा, वेळेवरती येऊन करा. चालते गाईज, बाय. लव यू. सी यू टुमॉरो. उद्याच्या व्लॉगमध्ये थेट भेटूया. बाय गाईज. आजचा व्लॉग कसा झाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट सगळं काय वाटतंय ते सगळं करून टाका. बाय गाईज.